उपस्थित सर्व बंधू आणि भगिनी आणि सर्व पत्रकार बंधू, त्याचबरोबर पोलीस बांधव, खरं तर अशा घटना अजिबात घडायला नको, परंतु तो दिवस काला दिवस आपण सर्वांनी पाहिलं. अक्षताताईला ज्या पद्धतीनं त्यांचा शेवट करण्यात आला, तशीच ही दुर्दैवी गोष्ट आपल्याला सर्वांनी ऐकली. खरं तर बऱ्याच वक्त्यांनी सांगितलं, आपापल्या नेत्यांना आम्ही सांगू. मला तर असं एक नागरिक म्हणून सांगायचं आहे, ही सर्व गोष्ट अखंड महाराष्ट्रात नव्हे तर अखंड भारत देशामध्ये सर्वांना माहिती मिळालेली आहे. कोणी मागणी करायची आवश्यकताच नाही. मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री महोदय असतील, किंवा दुसरे उपमुख्यमंत्री महोदय असतील, किंवा आमदार असतील, खासदार असतील, आमच्यासारखे कार्यकर्ते असतील, आम्ही सर्वांनी ती गोष्ट लक्षात ठेवून, त्याचबरोबर खास करून आपण एकत्र येऊ शकतो, आपण मागणी करू शकतो. परंतु खऱ्या अर्थानं पोलीस बांधव जे आहेत, जे त्या ठिकाणी तो जो गुन्हा घडलेला आहे त्याचा तपास करत आहेत, तर अशी कुठलीच गोष्ट राहू नये की त्या ठिकाणी कोर्टामध्ये असं त्यांना संधी मिळेल. मला तर वाटतं पोलीस बांधवांनी प्रामाणिकपणे काम केलं. आता तुम्ही आतापर्यंत करत आहात, पण याच्या पुढेही आपण जर प्रामाणिकपणे, निश्चितपणे असं आजचा जो आमचा आक्रोश तुम्ही लक्षात घेतला, तर त्यांना फाशी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून आपल्याला जी जबाबदारी दिली जाते ती प्रामाणिकपणे पार पडले. मला तर वाटतं भीती ही प्रत्येकाला असली पाहिजे. आज उरणला 2-4 दिवसापूर्वी ती घटना परत घडली, असं होऊ नये म्हणून पोलिसांचा धाक त्या ठिकाणी राहिला पाहिजे. या दृष्टीनं मला तर वाटते पूर्वीसारखं राहिलं नाही. आता पूर्वीची परिस्थिती वेगळी होती, आताच परिस्थिती वेगळी आहे. आपण पोलीस बांधवांनी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम करावं. आज आपल्याला दिसतं की हा जो समाज आहे, आगरी समाज, तो त्याचे लोकांनी नाव घेतलं की काहीतरी वेगळंच चर्चा होते. परंतु आपण सर्वांनी याच डोळी पाहिलेलं आहे की शांतता प्रिय वातावरणामध्ये आज आम्ही सर्वजण या ठिकाणी पायी आलो. अक्षतांचे वडील, त्यांचं जे दुःख आहे, दुःख झालेलं असताना ते सर्वजण आमच्या पुढे त्या ठिकाणी मागणी मागायला आलेलं आपल्याकडे. काळे कपडे प्रदान करून ते लोक त्या ठिकाणी निषेध नोंदवायला आलेले आहे. तर मला तरी पोलीस बांधवांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावं की त्यांची इच्छा काय आहे. दुःख बाजूला ठेवून त्यांनी त्यांची मागणी करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. आपण सर्वांनी एक सदस्य नात्यानं पोलीस बांधवांना एकही कुठेही चूक राहता कामा नये, प्रामाणिकपणे आपण त्या ठिकाणी जबाबदारी पार पाडावी. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आदेश दिलेले आहेत. मला तरी वाटतं की इच्छाशक्ती असेल तर कुठली गोष्ट करते. या लोकांनी तर महापाप केलेला आहे आणि त्या महापापींना या ठिकाणी फाशी शिक्षा. जर तुम्ही काही कमी पडलं तर समाजातले काही लोक पुढे येतील आणि याच चौकात तुम्ही जर शिक्षा द्यायला कमी पडलात तर याच चौकात त्यांना आम्ही शिक्षा दिल्याशिवाय गप्प बसणार नाही, याची कृपया तुम्ही नोंद घ्यावी. धन्यवाद.